एकदा की मकर संक्रांती झाली की हळदी कुंकूची लगबग सुरू होते आणि आलेल्या आपल्या मैत्रिणींसाठी काय बनवायचं अजिबात सुचत नाही. तर हा खमण ढोकळा स्पेशल तुमच्यासाठी अजिबात पसारा न करता झटपट बनवूया. तर इथे जे आहे एक मिक्सरचं जार घेतलं मोठं, त्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घातलं. चिमूटभर हळद घालायची, खूप जास्त नाही घालायची, त्याने रेड पॉट्स येऊ शकतात. त्यानंतर 2 चमचे जे आहे साखर घातली, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरच्या. आता ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी. आता ह्याला मिक्सरमध्ये फिरवायच्या अगोदर इकडे जे आहे कढई प्रीहीट करायला ठेवूया. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं. अशा प्रकारे रिंग ठेवली आणि प्रीहीट करण्यासाठी ठेवली. आता ज्यामध्ये ढोकळा करायचा त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेऊया. त्यानंतर इकडे जे आहे बॅटर फिरून घेतलं. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी. त्यानंतर त्यामध्ये जे आहे चमच्याने म्हणाल तर 4 चमचे जे आहे तेल घातलेलं आहे, पोह्याचे चमचे. आता इथे जे आहे बेकिंग सोडा वगैरे न वापरता इथे जे आहे 1 इनो पॅकेट टाकलेलं आहे, त्यावर थोडंच पाणी घातलं आणि पुढची जी प्रक्रिया आहे फास्ट करायची. छान असं 2 मिनटं चालवून घेतलेलं आहे, एकच डायरेक्शनने फिरवून घेतलं. त्यानंतर जे आहे इथे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्यामध्ये बॅटर घालून घेतलं. इकडे कढई प्रीहीट झालेली होती. आता ढोकळा छान असा 20 मिनटं बेक करायला ठेवूया. तोपर्यंत इकडे जे आहे हिरवी चटणी बनवूया. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 ते 3 इंच अद्रक तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरपेक्षा थोडंसं कमी पुदिना, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडं लिंबाचा रस, त्यानंतर थंड पाणी थोडंसं घातलं. आता इकडे जे आहे आपला ढोकळा झालेला आहे, तर ढोकळा काढून घेऊया अगोदर. आता ढोकळा थंड करण्यासाठी ठेवला. इकडे छान अशी फोडणी तयार करूया. तर 2 चमचे तेल घातलं, जिरे मोहरी घातली, अर्धा चमचा छान तडतडले की त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याची काप घातली. त्यानंतर 1 वाटी पाणी घातलं, 2 चमचे साखर, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता मिठाचं प्रमाण थोडंसं लक्षपूर्वक घालायचं, कारण आपल्या ढोकळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. छान अशी उकळ काढली. आता पाणी थंड करायला ठेवूया. आणि इकडे आपला ढोकळा सुद्धा थंड झालेला होता. तर अगोदर जे आहे साईडने चमच्याने अशी साईड काढून घेतली आणि ढोकळा काढून घेतला. छान पद्धतीने निघून आलेला आहे, कुठे क्रॅक वगैरे काहीच पडलेलं नाही. आता ढोकळ्याचे काप करून घेतले या पद्धतीने. आता चटणी जी आहे करायची ठेवली, कारण त्यामध्ये आपल्याला जे आहे ढोकळ्याचे 2 पीसेस टाकायचे आहेत. तर असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. त्यावर अगोदर कोथिंबीर घालून घेतली. मी फोडणीमध्ये कोथिंबीर नाही घातली, त्याने काय होतं खूप अशी चिवट कोथिंबीर होते. त्यानंतर जे आहे आपल्याला चटणी वाटायची होती, त्यामध्ये मी जे आहे 2 पीसेस घातले ढोकळ्याचे. त्यानंतर इकडे जे आहे फोडणी थंड झाली होती, छान असे ढोकळ्यावर फोडणी टाकून ठेवली. याने काय होतं ढोकळा जो आहे खाताना घशामध्ये दाटत नाही आणि ढोकळा छान असा टेस्टीसुद्धा लागतो. तर अशा प्रकारे आपला खमण ढोकळा तयार आहे. इकडे चटणीसुद्धा मस्त हिरवीगार अशी तयार आहे. तर तुम्हीसुद्धा हेच नक्कीच हळदी कुंकवासाठी हे नाश्त्याला ठेवा. तुमच्या सर्व मैत्रिणी जे आहे खाऊन खुश होतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे रेसिपीचे नोटिफिकेशन